शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या ऊसामध्ये, खोडवा ऊसामध्ये जे आहे ते पाचट जे आहे ते अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे. मग हे पाचट ठेवल्याच्या नंतर आंतरमशागतीची जी काही कामं आपण करतो, तर आंतरमशागतीचे कामं असतील किंवा तण व्यवस्थापन. आता इथं तण जे आहे ते इथं जर आपण बघितलं, हे अशा पद्धतीचं तण इथं झालेलं आहे. तर मग ह्या अशा ठिकाणी खुरपणीसाठी मजूर भेटत नाही, तर यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे, पुढं माती ह्याच्यात मातीची भर लावायची आपल्याला, तर ते करण्याच्या अनुषंगानं काय काय आवश्यकता आहे, तर त्या संदर्भात आपण चर्चा करू. इथं प्रगतीशील शेतकरी आहेत रवींद्रजी देवरवाडे. तर रवी भाऊ, आता इथं जे काही आपण पॉवर विडर चालवतोय, तर काय म्हणजे काय कारणं आहेत, सध्याची काय परिस्थिती आहे, काय सांगाल? खोडवा पिकामध्ये आपण पाचट ठेवलेला आहे, पण त्या पाचटीमुळे स्प्रिंकलरनं पाणी द्यायला सोपं आहे आणि आच्छादन म्हणून बी पाचटीनं काम आतापर्यंत केलं. परंतु आता खोडवा ह्या असल्यामुळं आता येणाऱ्या जे काय आपला पुढला मिरगाचा हंगाम आहे, तर त्याच्यामध्ये आता माती लावणं ऊसाला आवश्यक आहे. बरोबर आहे. जेणेकरून ही खोडवा जरी असला तर रोपाची संख्या व्यवस्थित राहावी आणि ऊस पडून भर लागावी, त्याला भर लागावी मातीची. आणि दुसरी गोष्ट, आता इथून पुढे जी काही पाणी द्यायचं ते पाणी बी सुलभ पद्धतीने देता येऊ. तर ही पाचट जर आपण यंत्र कुठले बी चालविले किंवा बारके रिवर्स फॉरवर्ड बी चालविलं तर व्यवस्थित चालणार नाही, जेणेकरून लवकर भरणार, ते सारखं सारखं काढावं लागणार. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तणाचं नियंत्रण जर करायचं म्हणलं तर मजुरी वेळेवर मिळत नाही, बरोबर, थोडं खर्चिक बी आहे. परंतु पॉवर विडरच्या साह्यानं तर ही 2-3 कामं एकदाच आपण करू शकतो. म्हणजे एक तर तणाचं नियंत्रण होतंय, गुरदुळा होतंय, गुरदुळा होतंय. दुसरी गोष्ट, ह्याला खुरप यंत्राचं अवजार बसवलेलं आहे विडरला. बरोबर आहे. दुसरी गोष्ट पाचट लवकर कुजायला मदत होती, खालीवरी होते, खालीवर होती, कारण त्याला माती मिक्स होती. बरोबर आहे. आणि दुसरं जे आपल्याला मातीचा भर लावायचं, तर ती यंत्र सुलभ पद्धतीनं चाललं जाते. मग रिवर्स फॉरवर्ड असेल किंवा ह्यानंच माती आपण लावू शकतो त्याला यंत्र बदलल्यामुळे. आणि 2-3 गोष्टी होत्या की एक तर पाचटीचं खत चांगल्या प्रकारे आपल्याला तयार होतंय, खत आपल्याला मिळतंय. दुसरी गोष्ट, आपण जर ह्याच्यामध्ये खत पेरून टाकला तर ती व्यवस्थित माती आड म्हणजे केला जातो, मजुरावरला खर्च वाचवला जातो. आणि दुसरे यंत्र जे ह्याच्यात चालवायचे, मातीचे बरी ते लावायचे, ती देता येते व्यवस्थित. आणि ह्याला आता ठिबकची सोय नाही खोडवा असल्यामुळे, तर ह्याला आपण पाण्याच्या जे साह्यानं जे आपण नळ्याच्या साह्यानं पाणी देणार होतं, तर ते पाणी सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं देता येते. बरोबर आहे. आपण पाहू इथं कशा पद्धतीनं म्हणजे हे यंत्र जे आहे ते काम करत आहे. तर आता ही जी आहे ते पाचट दबून बसलेली पाचट आहे. दुसरा विषय, ह्याच्यामध्ये तण उगवलेलं आहे, हे तण उगवलेलं हे सगळं गुरगळा करत आहे. अशा पद्धतीने जे आहे ते पाचट खालची वरची खाली होईलेली, माती आड जे आहे ते पाचट होईलेली. आणि महत्वाचं म्हणजे त्या सरीतलं जे आलेलं तण आहे तर ते सुद्धा ह्याच्यातून निघून जायलेलं आहे. तर पुढचं माती लावण्याच्या अनुषंगानं आपण हे ऑपरेशन जे आहे ते करणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातून मग आपल्याला पुढं भर लावण्यासाठी मातीची जी आहे ती करता येईल. तण व्यवस्थापन अधिक पाचट जे काही आहे ते आणखीन चांगलं व्यवस्थित फास्ट कुजवण्याच्या अनुषंगानं हे ऑपरेशन जे आहे ते इथे करत आहेत. पुढं हे आणखीन पाचट चांगली ह्याच्यात एकजीव मातीमध्ये झाल्यामुळं पुढं भर लावण्यासाठी जे आहे ते ह्याचा फायदा होणार आहे. कारण की आता हे जर पाचट डायरेक्ट जर आपण हे केलं तर तो घास बसतो. रिवर्स फॉरवर्ड यंत्र असेल किंवा ट्रॅक्टरची जी काही आपण सरी असते म्हणजे माती लावण्यासाठीची, तर त्याला सुद्धा जे आहे ते हे सगळं पाचट अडकून बसतंय. म्हणून आता जे आहे ते आपण अशा पद्धतीने हे ऑपरेशन जर केलं तर तण व्यवस्थापन अधिक पाचटाचं जे आहे ते व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरा विषय, हे मातीसोबत आणखीन चांगलं एकजीव झाल्यामुळं मायक्रोवेल ॲक्टिव्हिटी तिथं चांगल्या पद्धतीने ही होऊन कुजण्याची प्रक्रिया सुद्धा जी आहे ते तिथं
वाढीस लागते. आता हा जो आहे तो शेवटचाच आठवडा म्हणायचा एप्रिलचा. इथून पुढं आपले मशागतीचे कामं जे आहेत त्या पद्धतीनं चालू असतात. खोडवा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी माती वगैरे लावायची त्या अनुषंगानं हे आपण करणं गरजेचं आहे.